संपूर्ण या प्रकरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी एक आपल्या सोबत सध्या सोशल मीडियावर ज्यांची प्रतिक्रिया किंवा सर्व प्रकरणाची माहिती म्हणून गाजते ते आहेत अण्णा डहाणे. आपल्याकडे सध्या कोणतं पद आहे किंवा आपण नेमकं काय हे करताय? या कुर्डू ग्रामपंचायतचा बॉडीचा पॅनल प्रमुख मी सध्याला आहे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पण आहे. माझ्या मिसेस जिल्हा नियोजन समितीवर होत्या, जिल्हा परिषद सदस्य होत्या, गेल्या टर्मला चालूला जिल्हा नियोजन समितीत होत्या. आता रद्द झाली ती बॉडी. पण आता ह्या रस्त्याचा प्रश्न सध्या सगळ्या राज्यभर गाजतोय. 3 किलोमीटरचा रस्ता 500 किलोमीटर वर गेलेला आहे. नेमकं काय काय विषय काय आहे? राजकारण घडले काय? नेमकं काय खरंच होऊ द्यायचा नव्हता रस्ता काय? याच्यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाला खेळ बसवण्याचं राजकारण झालेलं आहे. विरोधाला विरोध म्हणून या ठिकाणी मला तर वाटतं की विरोधाला विरोध करायचा म्हणून हे राजकारण केलंय. वास्तविक पाहता कुर्डू गाव 9 बाय 11 किलोमीटरच्या व्यासात गुंडाळलेलं गाव आहे. या गावाचं 13 गावच्या शिवाय आहेत. ह्या गावाला 13 गावच्या मोठ्या रस्त्यांची ही कुर्डू शिराळ रस्ता आहे. तो पलीकडे गेल्यानंतर कुर्डू आंबड रस्ता आहे. त्याच्या पलीकडे गेला का कुर्डू उजनी रस्ता आहे. असे 13 गावाला जोडणारे रस्ते आहेत. त्यातले 4-2 रस्ते डांबरी झालेले आहेत. बाकीचे रस्ते मुरमीकरणाशिवाय पर्यायी नाहीत अशा पद्धतीत आहेत. आणि हे 13 रस्ते सोडून ह्या गावातली लोकसंख्या जवळपास 15,000 लोकसंख्या आहे. ह्या 15,000 लोकसंख्येमधले 8-8.5 मतदान आहे. जवळपास 8,000च्या पुढेच मतदान आहे आमच्या गावचं. हे सगळं असताना ह्या गावातला 70% समाज हा गावातील लोक वाड्या वस्त्यावरती राहतात. 30% लोक फक्त गावठाणाच्या अंतर्गत राहतात. बाकीचे काय कुरवाडीला जवळ काय नोकरीला पाण्याला धंद्या पाण्याच्या हिशोबानं कुरवाडीत राहतात. पण 70% लोक ही वाड्या वस्त्यावरती राहतात. आणि माझ्या गावचा मूळ व्यवसाय हा दूध व्यवसाय आहे. शेती प्लस दूध व्यवसायानं हे गाव जवळपास 1990 सालापासून आज पुथवर फक्त दूध व्यवसायातनं पुढे आलेलं गाव आहे. आणि राहिला विषय आता खऱ्या अर्थानं रस्त्यांचा, तर शासन आपल्याला सातत्यानं एवढ्या मोठ्या गावाला निधी देत असताना 15वा आता असेल 15 वित्त आयोग हा गावठाणाच्या अंतर्गतच देतो. मग गावठाणाच्या अंतर्गत 15व्याचे सगळे पैसे मग गावातच गटारी करायच्या, गावातच रस्ते करायचे आणि गावातलेच तिथलेच लाईटिंग असलेल्या बल असलेल्या हे गावठाणातच करायचं. वाड्या वस्त्यावर लाईटची सोय नसते. वाड्या वस्त्यावर जाण्या येण्यासाठी रस्त्याला पैसे शासन मग देतंय. ते कुठल्या योजनेतनं देतंय? एकतरी MREGS मधनं देतंय किंवा 25-15तनं देतंय. मग नसेल तर जनसुविधा नागरी सुविधा अशा अनेक योजना आहेत की त्या योजनेच्या माध्यमातून मग जिल्हा परिषद असेल, आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, या माध्यमातून ज्या रस्त्यांना नंबर आहेत त्याच्यातून प्रधानमंत्री असेल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, ह्या अनेक योजनेच्या माध्यमातून आपण काम करत असतो. मग हे काम करत असताना बऱ्यापैकी एका गावाला 5 ते 10 लाख रुपयापेक्षा जास्त निधी येत नाही. आणि 5 ते 10 लाख रुपयाचा जो निधी येतो तो निधी गाव 1 किलोमीटर अर्धा किलोमीटरचा सुद्धा रस्ता त्या 10 ह्याच्यात इस्टिमेटला होत नाही. ही आता पुतूरच्या खऱ्या अर्थानं वास्तव आहे. मग आज मला सांगा 9 किलोमीटर एकीकडं आणि ते 11 किलोमीटर एकीकडं असं व्यास लांबी असलेलं माझं गाव. मग ह्या गावातले रस्ते 10 लाखानं 15 लाखानं जरी निधी आला तर कमी प्रमाणातच होत्यात. ते काय भरभक्कम रस्ते होत नाहीत. आणि हे 3-4 लाख रुपयाच्या ह्याच्यामधून आम्ही ही जे आता हे रस्ते आहेत मग कुठेतरी डागडुजीच्या स्वरूपातनं बाबा जिथं जास्त खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजवायचं कामासाठी आम्ही ही काम रस्त्याचं जनसुविधेतनं घेतलेलं होतं. 3 लाख रुपयाचं काम. त्याच्यात आता एस्टिमेटला 26,000 रुपये ही धरलेली आहे, रॉयल्टी धरलेली आहे. जीएसटी कट होणार आहे आणि राहिलेल्यातनं खड्डे बुजणार आहे. पण तो ते गट नंबर हे ते काय वेगळा आहे म्हणते, ते वेगळ्या गटात ह्या सगळ्याच गोष्टीला शासनाचा एक GR आहे. शासनानं काय GR काढलाय की गावातील पाझर तलाव असतील, वडे नाले असतील, ह्याच्यातील गाळ मुक्त आणि तसेच ह्याच्यातील खोलीकरण वाढवलं पाहिजे. म्हणजे पुराचं नियंत्रणासाठी शासनाचं GR आहे. त्याच्यातलं जर तुम्ही गाळ असेल किंवा त्याच्यातलं मोरम उत्खनन करून काढून रस्त्यावरती टाकलं तर शेतकऱ्याला त्याचा दोन्ही अर्थानं फायदा होतोय. एक कुठला त्यांचा रस्ता मजबूत येण्या जाण्याचा होतोय आणि दुसरी गोष्ट
साठवण तलावाची क्षमता वाढतीये. जे आणि माझं गाव हे पाण्यापासून वंचित असलेलं गाव आहे. ह्या पाण्यासाठी आम्ही नागपूर अधिवेशनात 20 दिवस उपोषणाला बसलो होतो. एकही मीडियावाल्याने आमची बातमी लावली नाही. 20 दिवस अख्खं गाव तिथं बसलेलं होतं. आणि खंत वाटते की ज्या वेळेला आम्ही गावासाठी काहीतरी मागतोय काहीतरी करतोय त्या वेळेला आम्हाला चांगल्या गोष्टीनं दाखवलंच गेलं नाही कधीच. आज आमचा हा रस्ता लिगल ना म्हणजे लिगल प्रोसेस आहे, वर्क ऑर्डर आहे, त्याच्यात रॉयल्टी धरलेली आहे, त्याच्यातनं जीएसटी कट होतोय, हे सगळं रितसर आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की गट दिला पाहिजे, त्याच्यात तुमच्या वाहनांचे परवाने काढले पाहिजे, त्याले तुम्ही कुठून उचलणार आहे, किती ब्रास उचलणार आहे, किती वाजता उचलणार आहे. मग माझी विनंती आहे शासनाला, आमच्या ग्रामपंचायतीवरती असलं काही कामं सांगू नका. प्रशासक नियमाने तुम्हीच आम्हाला रस्ते करून द्या, आमची विनंती आहे. ह्या महाराष्ट्रात जर कुठल्या ग्रामपंचायतीत इतक्या नियमानुसार ह्या सगळ्यांनी जर काम व्यवस्थित करून घेतलेलं असेल ना, आणि त्याचं एक उदाहरण जर समोर दिलं नाही तर मी त्यांचं म्हणेल ते ऐकायला तयार आहे. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या ग्रामपंचायतीवरती काम चालू आहे आता सध्याला. प्रत्येकाचं कुठं ना कुठं जनसुविधेचं, नागरिक सुविधेचं, आमच्यासारखं मुर्मीकरणाचं काम महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत करत असतील. मग इतक्या नियमाच्या काटेकोरपणानं जर 100% काटेकोरपणा पूर्ण करून जर काम कुठलं झालेलं एक महाराष्ट्रातलं उदाहरण या मीडियातल्या माध्यमातून मी सांगतोय की या अधिकाऱ्यांना की दाखवावं. म्हणजे आज माझ्या कुर्डूच अख्ख्या तालुक्यात फक्त कुर्डूच काम चालू आहे का हो? करमाळा तालुक्यात, माढा तालुक्यात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीचं प्रत्येक ठिकाणचं काम आज मुर्मीकरणाचं या पावसात चालू असतंय. मूळ मुद्दा ग्रामपंचायतीला कामच कुठलं असते, लाईट आणि रस्ता आणि पाणी. मग ह्याच्यातलं प्रामुख्यानं जे रस्त्याचं काम चालू आहे हे प्रत्येक ग्रामपंचायत चालू आहे. इतक्या काटेकोरपणानं जर कुठलं केलेलं असेल आणि त्या अधिकाऱ्याने मला उदाहरण दिलं तर 100% आम्ही गुन्हेगार आहोत. तुमचे ज्या मीडियामध्ये ज्या मुलाखती येत आहेत त्या मुलाखतीमध्ये आपण एक उल्लेख केला आहे की टेंभुर्णीकडचा एक व्यक्ती काय ते शेजूळ म्हणून काहीतरी, तुम्ही त्यात काय नाव घेतलं, त्यानं तहसीलदार म्हणून मॅडमला कॉल केला आणि त्यानंतर मॅडम या ठिकाणी आल्या आणि त्यांना ज्यावेळेस इथं कळलं की तो व्यक्ती तो नाहीच, तहसीलदारच नाही असं कळल्यानंतर सुद्धा ते म्हणजे काय ते हताश झाल्या असं काहीतरी आपण म्हटलं. मग नेमकं काय प्रकरण काय आहे? हे प्रकरण असं आहे की ज्या दिवशी इन्फॉर्मेशन मॅडमला देण्यात आली, देत असताना इथं खूप मोठा उपसा साठा आहे, तो उचलायला अवैधचा चालू आहे. इथं एक जवळपास 100 टिपरचं तिथून उत्खनन सुरू चालू आहे, 4-5 मशीनी चालू आहे. त्या अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन मॅडमला दिलं होतं. मॅडम नवीन आहे, त्या धाडसत्री सध्या पूर्ण जशा त्या आल्या त्या तशा अवैध व्यवसायावरती त्यांनी धाडसत्र चालू ठेवलंय. त्यांच्या कामाला आम्ही सलाम देतो. त्यांची चूकच नाही, त्या नवीन आहे त्या, त्यांना इन्फॉर्मेशन असे मिळाल्यानंतर त्यांनी इथपर्यंत येणं साहजिक आहे. आम्ही त्यांना दोष अजिबात देत नाही, परंतु त्यांच्या लँग्वेजचा बी फरक आला आणि त्याच्यात त्यांना आम्ही कागदपत्र दाखवलेली लक्षात आली नाही. त्यामुळे नाईलाज असतो दादांना फोन गेला. पण सगळ्यात महत्वाचा काय विषय आहे की त्यांना कसं फसवलं गेलं रिअलिटीत, की एक 15 दिवसापूर्वी मॅडमला त्यांच्या फोनवरनं तहसीलदार रावसाहेबांना काही कामानिमित्त कुठल्या तरी अशाच धाडसत्रीला जायच्या वेळेला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून मॅडमला एक कॉल केला होता. ते तहसीलदार मी बोलतोय म्हणून झाला होता, तहसीलदार रावसाहेब माडा बोलतोय म्हणले होते. पण फोन होता ह्या सुजित शेळवण्याचा, जो सर्कल आहे टेंभुर्णीला, ज्याचे 5 वाहनं टिपर आता वाळूला चालतायत सध्याला. त्याच्याकडं लय अवैध प्रॉपर्टी आता सध्याला आहे काय, त्याची बी आता आम्ही चौकशी लावणार आहे. मी का तर ती एका लिगल कामावरती एवढी मोठी तक्रार करून आमच्या गावाला बदनाम करण्यास कारणभूत तेवढा एकच माणूस ठरलेला आहे. आमचा रोषच कोणावरती नाही, ना शासनावरती नाही, कोणावरती नाही. आमचं एवढं सगळं जे आज गावाचं नाव बदनाम होते ना, ते फक्त एकटे सुजित शेळवणे या व्यक्तीमुळे होत आहे. त्यानं कुर्डू सर्कलला काम केलेलं होतं पहिलं आणि आता तो टेंभुर्णी सर्कलला आहे. तिथं त्याचे 5 टिपर स्वतःचे वाळू चालत त्याचा, आणि आम्ही ज्या लोकांची वाहनं लावली होती त्यांचा काहीतरी वाळूच्या ह्याच्यात कुठंतरी थोडा क्रश आला होता आणि त्याचा राग होता. त्याला ती वाहनं पकडून मॅडमला देऊन कारवाई करून ती वाहनं आतमध्ये टाकायची होती. तहसीलदार मी आहे असं सांगून मॅडमची फसवणूक केली, मग त्या व्यक्तीवर काय गुन्हा दाखल झालाय का? अजून काहीच नाही ना आमचं. मग आम्ही जी त्या दिवशीचं जे वातावरण पेटलंय, जे मीडियावरती दाखवलं गेलंय का की ही लोक जास्त चिडले, ती कुठे चिडले ती की त्या सुजित शेळवणेला इथं बोलवून घ्या
आणि तो माणूस गुन्हेगार आहे इथं. खऱ्या अर्थानं कोण गुन्हेगार आहे आता? आमची कागद आहे ती, मॅडमला इथं बोलवलंय, मॅडमला हॅरेसमेंट झाली, तहसीलदार रावसाहेबाला हॅरेसमेंट झाली, आणि तहसीलदार रावसाहेब स्पष्ट व्हिडिओमध्ये सांगतात की मी कुठलीच कारवाई आधीच केलेले नाहीत, माझा ह्याच्याशी काहीच संबंध नाही. प्रांत मॅडम पण तशाच पद्धतीनं सांगतात. मग ते सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं त्या दिवशीचा ह्या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड हा सुजित शेळवणे, आणि सुजित शेळवणेने त्या रागापोटी हे जी कारवाई व्हावी आणि ह्याच्यात त्याने ते हेतुपुरस्कर काम केलं, त्यात खऱ्या अर्थानं त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्याचा तपास व्हायला पाहिजे. आणि हा तपास कोणापाशी आहे तर मॅडमला नक्कीच इन्फॉर्मेशन कोणी दिली, चुकीची इन्फॉर्मेशन कोणी दिली मॅडमला माहिती आहे. त्या 4 ते 5 वेळा म्हणतात की सुजित सुजित सुजित, मग सुजित को फोन लगाओ, सुजित को फोन लगाओ, सुजित को फोन लगाओ. आणि ज्या वेळेला मी सगळ्यांना विचारले, माझा व्हिडिओ एक व्हायरल होतोय, तुम्ही बघा, चांगलं काहीच माझं दाखवलं गेलं नाही, फक्त वाईट दाखवलंय. वाईट कधी दाखवलं गेलंय? त्या तलाट्यांनी कारण नसताना आमच्या लोकांना लिगल काम आहे आमचं, आम्ही हजारदा म्हणणार लिगलच काम आहे, त्या लिगल कामावरती धाड टाकून आमच्या लोकांना कारण नसताना दांडक्याने मारहाण करताना त्या तलाट्याच्या हातात त्या शिंगम टाईप त्याच्या हातात असं दांडकं फिरवून त्या मॅडमच्या कडे फिरतोय तो तलाठी. तुम्ही बघा तो व्हिडिओ बघा, त्याच्या हातातली आम्ही नंतर दांडकी घेतली ती. आमच्या शेतकऱ्याच्या कानशीला ज्या वेळेला डायरेक्ट रिव्हॉल्वर लागते, आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून फोन आल्यानंतर मी तर सांगोल्यात होतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं लोकेशन काढा त्या दिवशीचं. ज्या वेळेस मला फोन आला त्यावेळेस मी सांगोल्यात होतो. सांगोल्याच्या जनावरांच्या बाजारातनं मी फोन आल्याबरोबर मी इथं अर्धा पाऊण तासात आलो. मी किती स्पीडमध्ये आलो असेल की डायरेक्ट रिव्हॉल्वर लावले म्हणल्यावर आम्ही पाकिस्तानात जलमलोय का अतिरेकी म्हणून इथं गावात काम करतोय हेच आम्हाला कळलं गेलं नाही. इतकं स्पीड मध्ये आलो, डायरेक्ट रिव्हॉल्वर लावणे इतपत आमचा गुन्हाच काय होता, हा आमचा प्रश्न आहे. हे सगळं वातावरण आम्ही त्यावेळेस त्या दिवशीच काय म्हणत होतो, तहसीलदार रावसाहेबाला माझी मागणी आहे, त्या दिवशी प्रांत मॅडमला माझी मागणी आहे, आणि IPS मॅडमला सुद्धा माझी मागणी होती की तुम्हाला ज्याने चुकीचं इन्फॉर्मेशन दिलंय त्या माणसावरती काय कारवाई करणार. ह्या सर्वच प्रकरणावर सध्या आता जनशक्ती संघटनेचे अतुल खुपशे हे म्हणजे खूपच इंटरेस्ट घेताना दिसून येत आहेत. खरं तर अजितदादा पवार यांनी माफी मागावी, एक आमच्या बहिणीची कुठंतरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने अपमान केला आहे, चुकीची लँग्वेज वापरली, भाषा वापरलेली, अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत करमाळा पोलीस स्टेशन येथे, की त्यांनी करमाळा इथे जे IPS अंजना कृष्णा मॅडम आहेत त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. म्हणजे सर्वांनी एकत्र ते एक प्रकारचं ते आंदोलन केलं. त्यामुळं तुमच्या ह्या प्रकरणावर खूपच इंटरेस्ट घेतलेला आहे काय? ते वास्तविक पाहता एक तर राजकीय विरोधक आहेत, दुसरी गोष्ट ते शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत ना, तर ते खरंच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असते ना, तर आज हा रस्ता अन्नधान्याच्या वस्तीचा नाहीये. हा रस्ता जो करतोय आम्ही हा अन्नधान्याच्या वस्तीचा नाहीये. हा रस्ता कोणासाठी करतोय? या शेतकऱ्यांसाठी करतोय. मग ही शेतकरी विरोधी भूमिका त्यांनी पहिली गोष्ट घेतली आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या गावातल्या त्यांच्या जनशक्तीच्याच कार्यकर्त्यांनी ही तक्रार केलेली आहे. तुमच्या लक्षात आलं का आता हा विषय? आणि मग त्या कार्यकर्त्याला बदनाम न करता आम्ही बदनाम करायचं हे षडयंत्र त्यांनी सध्याला रचलेलं आहे. आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून ती मी किती साजूक आहे असं दाखवते. पण तुम्हाला एक विनंती आहे माझी, त्याच्याही गावात जावा, त्यांनी दलित वस्तीतल्या लोकांच्या जमिनी कशा हडप केले त्याची बी चौकशी लावा. माझी विनंती आहे. खराच शेतकरी नेता असेल तर तो त्या लोकांच्या जमिनी त्यानं वर्ग 2चे, आज तुम्हाला एक कुटुंब देतो तिथलं, अक्षरशः त्या माता म्हातारीला कोणच नाही आणि त्यांची 10 एकर जमीन ह्यानं लागलेली. हा शेतकरी नेता होऊ शकतो कसा? ह्याला प्रहार संघटनेचं काम करत असताना बच्चू कडून गांडीवर लाथा घालून हाकलून दिलेला आहे. त्या माझ्याकडनं चुकून सॉरी शब्द चुकीचा गेला या ओवाच्या पोहामध्ये, तो शब्द माझा माघारी, पण त्याला हाकलून दिलेला माणूस आहे. त्याची लायकी नाही शेतकरी संघटनेचा नेता म्हणून इकडे मिरवायची. रिअलमध्ये त्यानं ठीक आहे ना, दादांचा आणि मॅडमचा विषय बोलण्याचा जो झालाय ती महाराष्ट्राची अस्मिता दुखवली असं बी आहे ना. या महाराष्ट्रात काम करत असताना मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे हे जर त्या अधिकाऱ्याला माहित नसेल
आणि ती आप कोण है मैं कैसे पहचानू अगर अशी भाषा वापरल्यानंतर मी कुठल्याही त्या पदावरती शेवटी कसं आहे दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. दादांना तर काय माहिती आहेत की ह्या मॅडम नवीन हिता आलेल्या आहेत त्या शिकाव आहेत त्या ड्रेसवर आहेत क्या इन ड्रेसवर आहेत त्या कसं आहे दादा ज्यावेळेस फोनवरती बोलत होते त्या पिरियडला ह्या शिकाव आहेत ह्या महिला अधिकारी अनुभवी नाही आहेत ह्या नवीन आहेत असा काही दादांचा रोलच नाही ना. दादांची स्टाईल ही नेहमीची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि दादांना ही रीतसर सांगितलं होतं की आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे आणि रॉयल्टी विलातून कट होते हेच विषय आम्ही सांगितल्यामुळे दादांनी त्यांना बरं दादांचा संपूर्ण व्हिडिओ नीट ऐका. ह्या व्हिडिओचा फक्त एकाच आपे ऍक्शन लूंगा एवढा शब्द दादांचा तुम्ही जर मैं तुम पे ऍक्शन लूंगा हा शब्द दादांचा ह्यांनी एवढ्या पद्धतीनं नेलाय की का नाही त्या माणसानं तेवढं तर शब्द का वापरायचा नाही का तर तुम्ही जर म्हणत असाल की आप कैसे हो डीसीएम आप ही डीसीएम हो कैसे मैं पहचानो मग दादाने व्हिडिओ कॉल केलाय पण त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ते ओळखण्यात कमी पडल्या प्लस त्यांना बी वाटलं असेल की आम्ही कोणाला तरी थातुरमातुरला फोन लावलेला आहे म्हणजे त्यांचा बी आणि त्यांनी स्वतःनं तो मोबाईल हा ह्याला काय म्हणते ते स्पीकरला केलाय आणि त्यांनी शूटिंग करायला सांगितली होती त्यांच्या अंगरक्षकाला व्हिडिओ शूट करायला सांगितला होता. म्हणजे तिथंही मॅडमचा थोडासा काही गोष्टी प्रमाणात मॅडमचा गैरसमज झाला की ह्यांनी कोणाला तरी आवाज काढून मला बोलवलं असेल. मी ही गोष्ट मान्य करतो. दादांनीही काही इकडे बघितलेलं नाही की ह्या मॅडम नेमक्या अनुभवी आहेत त्या की नाही त्या बरं त्यांना बाकीचा काही शब्द नाही ना त्यांना नेहमीच्या स्टाईलमध्ये दादा मग एखाद्या सभेतनं बी कार्यकर्ता उठला तर हे तू गपरे असं डायरेक्ट बोलते तर मग याचा अर्थ असा नाही ना ती माणूस ह्या मॅडमच्या वया एवढा पदावरती काम करत आलेला माणूस आहे त्याला बदनाम करताना थोडासा लोकांनी विचार का केला नाही लोकांनी हितली परिस्थिती थोडीशी बर त्या पिरियडला मुंबईमध्ये मराठ्यांचं आंदोलन चालू होतं नांदेडला पावसाचं वातावरण चालू होतं आणि दादा त्यात स्पष्ट बोलले ते की काय इकडे काय चाललंय आणि तुम्ही कुठं काय घेऊन बसलाय प्राधान्य द्यायचं. हा हे गोष्टीकडे तुमचं लक्ष पाहिजे. बरं तुम्हाला हे काम काय वाढीव झालं तर ते तुम्हालाच निस्तारावं लागणार आहे हे पण दादा त्या ठिकाणी बोलले ते. मग हे अर्धवट व्हिडिओ एक थोडकीच क्लिप काढायची दादा असे बोलले दादा तसे बोलले हे कितपत योग आहे. एक लाडक्या बहिणीला इकडं लाडकी बहीण म्हणायचं इकडे हो ठीक आहे लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीनं दादाला माघारी बोलायला नाही पाहिजे होतं. दादा लाडक्या बहिणीपेक्षा कसं जरी केलं तरी पदावरती आज मोठे आहेत वयाने मोठे आहेत मग लाडकी बहिणीनं सुरुवात केली ना दादांना बोलायला अगोदर मग दादांनी तेवढा शब्द वापरला तर तो समजून घ्यावा ना सगळ्यांनी. बरं एका लाडक्या बहिणीला बघता का इथली माझी माय माऊली जेवढी आज शाळेत मुलांना शाळेत घेऊन जाताना असेल इथनं दूध डेअरीला दूध वाढायला 3 किलोमीटर ज्यावेळेस जायचंय त्यांना रस्ता पाऊस पडला आता आज तुम्ही पाऊस नाही म्हणून सुक्या वातावरणात आल्यावर तुम्हाला रस्ता सगळा भारी दिसतोय पण ज्या दिवशी पाऊस पडतोय ना त्या दिवशी इथल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी काय असते ती बघायला खऱ्या अर्थानं त्या पिरियडला सगळे आल्यावर लक्षात येते की ह्या चिखलातनं वाट काढीत ह्या बांधाच्या कडेने ह्या गवतावरनं जावं लागते एका डोक्यावरती कॅटली असते दुधाची कमरेवरती मुलं असते शाळेला न्यायचं एका हातात त्या मुलाची पिशवी असते शाळेची म्हणजे त्यावेळेला गावखेडी काय असते ती आणि गावातले रस्ते काय असते आणि काय अडचणी असते त्या ही खऱ्या अर्थानं जाणवते. आणि ही येशीत बसलेला नाही किंवा जाणवत त्याला लय स्टारचा रस्ता आहे त्याच्याकडं 50 लाखाची गाडी 40 लाखाची गाडी असती ते स्टार्टर मारतो घरातनं बंगल्यातनच की बुंग दिसणे कुठं तरी निघून जातो त्याला कुठं अडथळाच नाही की टोळ नाक्याशिवाय. हिथं ज्या वेळेस त्याची गाडी आणावी त्याच्यात आमच्या दूधवाल्यांचं दूध घालू आपण आणि एकदा पाऊस पडल्यावर दूध डेअरीला घेऊन जाऊया मग त्याला खऱ्या अर्थानं काय आहे समस्या गावखेड्यांच्या हे शेतकऱ्यांची जाण आज लय तोंड सुख घेतलंय सगळ्यांनी घेतलंय. माझी विनंती आहे अंजली दामानी ताईला त्यांनी यावं माझीच बहीण एक हितली जशी कॅटली डोक्यावर घेते तशी डोक्यावर कॅटली घ्यावी तिनं बघलं मुलगा घ्यावा आणि मला एक अर्धा किलोमीटर ह्या चिखलातनं चालून दावावं मग त्या ताईला कळल की दादा किती चुकलेत त्याला
पुन्हा त्या सुषमाताईंना माझी विनंती आहे, तुम्ही शिवसेनेचा आहात, तुम्हाला पॉइंटच पाहिजे कोणावरती सडकून टीका करायला, मग त्या तर प्रसिद्ध जायत्या सगळीकडे बोलायला. अहो ताई, तुम्ही बी या, तुम्ही बी एक वज घ्या भाजीचं, चला जरा अर्धा किलोमीटर भाजी विकायला, मग कळल तुम्हाला. अशी कितीतरी यांनी तोंडसुख घेतले. दिल्लीपासून सुरुवात झाली तोंडसुख घ्यायला, त्यांनी इथं यावं, शेतकऱ्याची व्यथा बघा. बरं, हा रस्ता कुठल्या पुढाऱ्याचा केला नाही, कुठल्या घरात आम्ही म्हशीखाली आमच्या मुरुम टाकलाय का? आमच्या गायांखाली मुरुम टाकलाय. हा तुम्ही बघितलं, कडपासून तुम्ही आलाय, व्हिडिओ काढलाय, त्या दिवशी एक कमेंट बघितली मी की ह्यांनी तळ्यातलंच दाखवते, ती रस्त्याला मुरुम टाकलेला दाखवणार, ह्यांचा मुरुम विकला गेला असेल. माझी विनंती आहे, बरं झालं तुम्ही तिकडं बी थोडासा जिथं जिथं मुरुम टाकलाय ते बघा आणि जनतेला दाखवा की खरंच आता आयुर्वेद्य व्यवसाय, आयुर्वेद्य उपसा ह्या गोष्टी जर शब्द वारंवार ही मीडियावरती केला जातोय. आता ती पत्रकार आपले कोण कोण आहे ते मोठे टीव्ही वाले, चॅनलवाले, ते तिथं डिबेट घेतलं त्यांनी, एक तासाचं डिबेट झालं. ह्यांचा 1 मिनिट लाखाचा आहे, लाखाच्या वरच. एखाद्या वाढदिवसाची जाहिरात द्यायची ना म्हणलं ना एखाद्या चॅनलला, तर ती लाखाच्या पुढे देते 1 मिनिटाची. 1.5 लाख रुपये मोजावं लागते एखाद्या फुटून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. मग तुम्ही माझ्या गावावरती डिबेट घेतलं, माझ्या गावातला एखादा कार्यकर्ता, एखादा शेतकरी त्या डिबेटमध्ये का घेतला नाही? त्याची इथली वास्तवता का घेतली नाही? का त्या नुसत्या व्हिडिओच्या हायवेवरच तुम्ही जे चुकीचं वाटलंय, सगळ्याच फेसबुक लाईव्ह आहे, अख्खा व्हिडिओ स्टार्ट पासून एंड पोतरचे बघा. मग त्यात कोणाची चूक किती आहे, कोण कसं वागले, कशा पद्धतीनं तिथं कशाच्या ह्याच्यातून बाबा वाद निर्माण होण्याची त्या ठिकाणी कंडिशन आलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी बघा. आणि मग त्याच्यात लक्षात आणा की जर टिंबुर्णी सर्कलचे शेवरे गावचा आणि माळेगावचा तलाठी माझ्या कुर्डू गावावर 10 टाकत असेल, रितसर कामावरती 10 टाकत असेल, त्याला आदेश कोणाचा? त्यांना विचारलं तर त्यांनी शेळवण्याचा सांगितला. मग शेळवण्याला आदेश कोणाचा? तहसीलदाराला विचारलं, तुम्ही शेळवण्याला आदेश दिलाय का? तर दिलाच नाही. माझ्या गावामध्ये फिरमे सर्कल आहेत, माझ्या गावात प्रीती शिंदे तलाठी आहेत. ह्या दोघांनी फिर्याद कधी दिली माहिती आहे? ह्या दोघांनी दुसऱ्या दिवशी पंचनामा केलाय आणि 4 दिवसांनी फिर्याद दिली. तुम्ही घटनास्थळाला नसताना फिर्याद द्यायचा अधिकार तुम्हाला कसा येतो? तुम्ही घटनास्थळी नाही, काय झालंय माहित नाही, आणि ह्यांनी दिलंय. गटातनं एका उचललाय आणि दुसऱ्या गटाचं नाव टाकलंय, तिथं दादाराव माने यांच्या शेतातून हे उपसाशींचं उत्खनन झाले. दादाराव मानेंचा ह्याला काय आक्षेप आहे का? काहीच नाही. दादाराव मानेच्याच गोष्टीचा रस्ता ह्या, आणि दादाराव मानेच म्हणजे नाव टाकलंय, आणि दादाराव मानेचं नाव टाकून त्यांचा आक्षेप काहीच नाही. आक्षेप काहीच नाहीये. मग ही पद्धत किती खोटे करण्याला काय काय मर्यादा? जे आलते ना तलाठी, कोण आलते? शेवऱ्याचा एक तलाठी आलता आणि माळेगावचा तलाठी आलता, सर्कल रोकडाईचं माळेगाव. हा बरं, मग ह्यांनी यायला पाहिजे होतं, त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजे होती. घटनास्थळी कोण होतं? त्यांना मारहाण झाली ना. मग त्याला मारहाण झाली असं जे अतुल खूपशा वारंवार सांगतोय, उचलून आपटलं बडवलं. अरे मी पैलवान आहे, जातीवंत पैलवान आहे, मी वस्ताद, मी अनेक पैलवान हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी घडावतोय. माझ्याकडे राष्ट्रीय पोरं घडते, ती मारायची, मारामारीची विषयीचा विषय येत नाही. उचललं, आपटलं, हाणलं, दांडक्याने हाणलं, असं एक खर्चटलेली साधी गोष्ट विचार. मी लयच म्हणत नाही, प्रामाणिक मॅडम आहे त्या. मी अंजली कृष्णा मॅडमला प्रामाणिक अधिकारी म्हणणार आहे. का तर त्यांनी त्याच दिवशी पोलीस स्टेशनला जबाब दिलता की इधर कोई झगडा बिगडा कुछ नाही हुआ, खाली बात चल. मग गुन्हे कसे काय दाखल केले ते? काय गुन्हे दाखल कसे केले ते आता मला सांगा. की गुन्हे दाखल होताना ज्या दिवशी झगडा झालाय ना, ज्या दिवशी मी येता पत्रकारांना सगळ्यांना विनंती केली की तुम्ही घटनास्थळावरती या, मी यायला लागलोय, तुम्ही पण या, वास्तव मांडा, काय झालंय बघा. मग त्या पत्रकारांनी 4 नावं टाकली. कोणी? शेतकऱ्याच्या वतीने, शेतकऱ्याचा आणि अधिकाऱ्यांचा वाद आहे, आणि ह्या वादात मध्यस्थी केलेली 4, त्यात अण्णा ढाणे, बाबा जगताप, संतोष कापरे आणि नितीन माळे. मग ह्या 4 लोकांनी मध्यस्थी केली. असं पेपर आमचा सगळा वास्तववादला जेवढे पेपरवाले आहेत ना, ते पत्रकार इथे उपस्थित होते, त्यांनी मांडलं होतं की अधिकाऱ्यांच्या आणि शेतकऱ्याच्या वादात ह्या चौघांनी मध्यस्थी केली म्हणून. आणि तीच उचलले, त्यांचीच नावं घातली आणि हीच आरोपी म्हणून आम्हाला केले. मग आज आम्ही पदाधिकारी आहेत, आम्ही आलो होतो मॅडमला काय दाखवायला? वर्क ऑर्डर दाखवा.
मग आम्ही वर्क ऑर्डर आहे आमच्याकडे, आमचं ग्रामपंचायतचं काम आहे आणि ग्रामपंचायत ही शासनाची आहे. ह्यांनी सांगितलं त्याला स्वायत्त संस्था आहे ती. हा. ह्यांनी सांगितलं की ग्रामसेवक वरती BDO वरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहे, सरपंचावरती गुन्हा दाखल करणार आहे. मी स्पष्ट सांगितलं चुकीचं असेल तर करू शकता. मग आमचं एकच मत आहे की तुम्हाला ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे ना, तर माझी सरकारला बी आणि प्रशासनाला विनंती आहे, ग्रामपंचायतच्या हितनं पुढे निवडणुका घेऊ नका. कशाला आमच्यात वाद लावता? खाली आम्हाला जगू द्या, आम्हाला करू द्या कष्ट, आम्ही राहतो निवांत. तुम्ही आता 8 वर्ष झालं जिल्हा परिषदची निवडणूक घेणार ना, नगरपालिकेची घेणार ना, नगरपंचायतची निवडणूक घेणार, पंचायत समितीची निवडणूक घेणार. 8 वर्ष प्रशासनच तुमचं काम बघतंय. मग ही सगळं बरखास्त करा आणि तुमचं प्रशासक नेमा, म्हणजे आम्हाला तुम्हाला काम कसं करताय ते बी आम्हाला बघायला मिळेल, तुम्ही रॉयल्टी कशी भरताय ती बघायला मिळेल, आणि ती रॉयल्टी भरून तुम्ही रितसर कसं काम कराल मग ती बी बघायला मिळेल. आमच्यात कशाला टोकरी फोडायला लावता शेतकऱ्याच्यात? ही ह्याच्यावरती प्रशासकच नेमावा आणि आमच्या सगळ्या ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या देशातल्या बरखास्त करून टाकायला. त्या कशाला उगाच ह्या राजकारणामुळं तुम्ही बघताय मारामाऱ्या खून असलं पडण्यापेक्षा सगळं निर्मळ होईल. प्रशासकानं सगळं बघावं. वन मॅन शो आर्मीनं काय कोरडं ही बीडच व्हायला लागलं. आता कुर्डू बीडचा विषय सांगतो. माझे प्रामाणिक मत आहे, ऐका की. ज्या संतोष देशमुखचा बीड जिल्ह्यामध्ये अपहरण करून खून झालाय, चांगलं काम करत होता म्हणून त्याचा खून गुंडांनी केला. आता आम्ही इथं प्रशासक म्हणूनच आहे थोडक्यात, ग्रामपंचायतचं सदस्य आम्ही, आमचं कर्तव्य आम्ही इथं बजावतोय. आता सरकार आमचा खून करते. बीड कसं होऊ शकतं? इथं बीडचा संबंध आहे का? इथं काय आमच्या मागे कोण लागले? शासनाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतचं आम्ही काम करतोय आणि आम्ही काम करू नये, आमचं काम अडवायचं काम शासनच करतंय. गुन्हे शासनच आमच्यावरती दाखल करते. कशासाठी मग आम्ही आटाच करायचा पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये? जर शासनाचंच काम करत असताना, शासनाचा एक भाग प्रशासकच्या नात्यानं, ग्रामपंचायतच्या नात्यानं आम्ही काम करत असताना ही सगळं सर्कल असते. ग्रामपंचायत असेल तर पंचायत समितीला किंमत आहे, पंचायत समितीतनं झेडपीला किंमत आहे, आणि झेडपीतनं विधानसभेला किंमत आहे, नंतर लोकसभेला किंमत आहे. ही आपली लोकशाहीची पद्धत आहे. मग तुम्ही ग्रामपंचायत हा सगळ्यात मूळ पॉइंट आहे. बालवाडी, ज्याची बालवाडी पक्की तो IPS लवकर, ज्याची बालवाडी कच्ची ती गोरावर. ओरिजिनल सांगतो. मग बालवाडी म्हणजे ग्रामपंचायत असती. आता ह्यातले जवळपास 70-80% ही सरपंचापासूनच आमदार खासदार झालेली माणसं आहेत. गावगाड्यात तरी पहिल्यांदा येत असते. डायरेक्ट आमदार होणारी क्वचित आहे. ती क्वचित विद्यमान आमदार सरपंचापासून आलेले आहेत आता सध्या. मग ही सगळेच, मग ह्यांनी सुद्धा गावगाड्यात काम केलंय. बरं, आता हे सगळ्या गोष्टीमध्ये आमचे खासदार ज्यांनी आमच्या कुर्डूला बिहार म्हणले, मग त्यांना माझी विनंती आहे, कुर्डूतला आपल्या अकलूजच्या दादा तांबोळीचं मर्डर कोणी केला? त्याच्यात हात कोणाचा आहे? त्या आजबेचा आज मर्डर झालाय, त्याच्यात हात कोणाचा आहे? तो वडर समाजाचा एक देवकर म्हणून आहे, त्याचा मर्डर केला, त्याच्यात हात कोणाचा आहे? अहो, त्या अकलूजचं बिहार ह्या धैर्यशील मोहिते पाटलांनी केलंय. आणि ही वास्तवता तिथल्या सर्वसामान्य माणसाला विचार, हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय? मी जर खोटं बोलत असेल तर म्हणेन ते ऐकन. का तर मी अकलूज मध्ये व्यवसायाला जाणारा माणूस आहे, अकलूजच्या बाजारात रोज होतो, ह्यांचं सगळंच मला माहिती आहे. ही विजयदादा सारखी व्यक्ती नाहीये. ही माणूस म्हणजे खून गुंडगिरी भयानक, म्हणजे त्याच्या इतका तो वाल्मिक कराडच्या पुढचा आहे, तो अकलूज मधला. त्याने मला वाल्मिक कराडची भूमिका देताना माझ्या गावातल्या माता भगिनींच्या तुम्ही मुलाखती घेतलेले, हा जर वाल्मिक कराड असताना तर ह्या माणसाला जेलमध्ये घातल्यावर आम्ही त्याच्या आधी जाऊ म्हणल्या नसत्या. आणि मी नव्हतो इथं, तुम्ही मुलाखत घेताना ही वास्तव मध्ये मी हाय म्हणून माझ्याकडे बघून त्यांनी ही मुलाखत दिलेली नाही. आणि अशा कितीतरी माता भगिनी माझ्या गावातल्या म्हणल्या पाहिजे त्याला. का तर ह्या अण्णाचं काम, गावामधली रोज बांधावरची भांडणं, त्या पोलीस स्टेशनला माझं सगळं रेकॉर्ड बघा, विचारा. पोलीस स्टेशन मधनं माझी माहिती घ्या. माझ्या गावामधल्या किती खून मारामारीच्या केसेस तिथं दाखल आहेत त्या माझ्या ग्रामपंचायत आल्यापासून, त्याच्या अगोदरच्या पासून ह्या गावात किती मर्डर झाले ते त्याची हिस्ट्री तिथं असेल. झाले ते का नाही बघा तुम्ही, तपासा. त्यात मर्डर वगैरे कुठलाच नाही काय. अहो, एखादं दुसरं होत असतं एवढ्या मोठ्या गावात एखादा घटनेचा, पण 4.5 वर्षात एखादी घटना तुम्हाला बघायला मिळेल. किती एखादी अपवाद आला. इतक्या गुन्ह्या गोविंदानं हे 18 पगड जातीचं गाव माझं आहे. प्रत्येक जात माझ्या गावात आहे.
कुठली नाही असं नाही, प्रत्येक जातीचं नाव घेतलं तर आणि काहीतरी उल्लंघन होईल, पण 18 पगड जात ही सगळी आणि बहुजन समाज आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं गाव चालतं. हिथं राजकीय कुठलीही म्हणजे दंगल कुठलीही म्हणजे जातीयवादाची दंगल कधी पेटली नाही, दंगली किंवा जातीयवादाचे मोर्चे कधी निघले नाहीत. ह्या गावामध्ये सगळीजण आपापल्या पद्धतीनं गुण्यागोविंदानं राहतात. सगळ्यांच्या जयंत्या साजऱ्या करायसाठी आम्ही सगळी नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतो, त्यांच्या आनंदात सहभागी होत असतो. ही गाव माझं अतिशय गुण्यागोविंदानं नांदतं. अनेक माता भगिनींना मी नांदायला पाठवलंय, नांदायला आणलंय, त्यांची वाद मिटवलेत. ह्या गावात पोलीस स्टेशनला विचारा, तक्रार गेली तर ते सुद्धा म्हणतात की बाबा तुम्ही तिथं अण्णांकडे गेलतात का, त्यांना कानावर घातली का, का तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलात का. त्यांना विश्वास आहे की त्यांच्याकडे गेलं तर हिथं तोडगा निघतो आणि हिथं त्या लोकांना न्याय मिळतो. विरोधक सुद्धा माझ्यापाशी येते आणि त्या विरोधकांना ही गोष्ट विचारायची की खरं आहे का खोटं आहे. त्यांनी सुद्धा ठामपणानं सांगितलं पाहिजे की ही गोष्ट ती करतो. ती रोज त्याचा दरबार, जनता दरबार असतो, रोज त्याच्यापाशी लोक बसते. ती आया बहिणी स्वतःच्या आई बापाला सांगणार नाही त्या, पण मला त्यांच्या अडचणी 100% भाव या नात्याने सांगतात. ही गावातली माझ्या पद्धत आहे आणि हे मला वाल्मिक कराडची भूमिका देतोय. वाल्मिक कराड सारखं माझा कुठलाही 2 नंबरचा धंदा नाही. मी 4 गाया घेतो, बाजारात रितसर विकतो, त्याची वातावरण तयार करतो, युट्यूब फेसबुकला त्याची जाहिरात करून माझा तो मूळ व्यवसाय आहे. माझा दुसरा व्यवसाय तालीम आहे. माझं महाराष्ट्रभर नाही देशभर नाव आहे. माझी मुलं राज्याला नाही देशात मिडल आणते. ती तिथं कुणाचे बी 18 पगड जातीचा मुलगा आला तर त्याला प्रामाणिक बिगर फीचं मी त्या ठिकाणी शिक्षण देतो. माझा ही इतिहास आहे. आणि राजकारणामध्ये ही ग्रामपंचायत चालवतोय, विरोधकातला एक सदस्य आहे माझा. त्या सदस्याला विचारा, अण्णानं तुझ्याकडनं तू एवढं काम केलंय, तुझं कुठला कागद अडवलाय का. बरं ते सोडून अजून दुसरे विरोधक आहे ते, त्यांनी सुद्धा काय त्यांचे खासदार आमदारच्या फंडासाठी मला कागदपत्र मागितली. अण्णानं त्या कागदपत्राला कुणाला नकार दिलाय का, कुणाचा काय काम जाणीवपूर्वक अडवलंय का. ह्या सगळ्या गोष्टी विरोधकांना सुद्धा प्रामाणिकपणाने विचारा. आणि दुसरी गोष्ट एक विचारा अजून की कुणाची टक्केवारी अण्णाने घेतली का, कुणाचा चहा अण्णा पिलेत का. मग मी वाल्मिक अण्णा कराड कसा होऊ शकतो, ह्या प्रश्नाचं उत्तर धैर्यशील मोहिते पाटलांना शिवाजी चौकात यावं आणि जनतेसमोर द्यावं, माझ्या गावच्या जनतेसमोर, की माझं एक त्याने पुरावा आणावा इथं अण्णानं असं असं केलंय म्हणूनचा. मग मी आलो वाल्मिक अण्णा कराड राखत पैसे खातो. आता टावर गेलं त्याच्यात पैसे, रोड चालला त्याच्यात दमदाटी करून पैसे, त्याची वेगळी भूमिका, माझी भूमिका वेगळी आहे. मी कोणाचा रुपया मिळत नाही, कोणाचं काम आलं का अण्णाला बोलवा, अण्णा गेलाच फुकाट, दिवस गेला तरी अण्णाचा फुकाट. अण्णा त्यांचा चहा सुद्धा बांधावर उभा राहून पित नाही. ही अण्णाचं काम आहे आणि हे अण्णाचं काम सगळ्या जनतेला गावातल्या माहिती आहे. अण्णाला बदनाम करायचं म्हणजे अण्णा नाव आहे म्हणून बदनाम कर नका, अण्णा आजारी तिकडे आहेत. आणि त्या अण्णाचं बी कधी कधी आहे अण्णाला किंवा अजून दुसऱ्या एखाद्या चांगल्या अण्णाचं द्या अण्णा नाही पण गुण तर लागतोय. ही तुम्ही ह्या भूमिकेतनं माझ्याकडे बघितले ती लोक. आणि मी असं नाही, माझ्याकडं आता आम्हाला उगाच पदव्या द्यायला लागली. ती पदव्याला का देताना विचार करा. आता झाला विषय सगळ्यात एक मिनिटात तुम्हाला सांगतो की ज्या धैर्यशील मोहिते पाटलांनी कुर्डूत खूप मोठी दहशत आहे म्हणून सांगितलंय, जर दहशत असती तर ह्या माता भगिनी तुम्हाला बाईट द्यायला आल्या नसत्या. दुसरी गोष्ट, आमचा संघर्ष हा विजयदादांचा ज्या वेळेला लोकसभेला उभा होते, शरद पवार साहेब ज्या वेळेला लोकसभेला उभा होते, तेव्हापासून माझं गाव बेंदवाड्याच्या पाण्यासाठी, तुम्ही बातम्या तेव्हापासूनच्या काढतो पेपरच्या, की बेंदवाड्याच्या पाण्यासाठी संघर्ष करताय. माझ्या गावाचं राजकारणच बेंदवाड्यावर झालेलं आहे. आणि मग ह्या बेंदवाड्याच्या कामासाठी आम्ही वारंवार मग आम्ही चक्री उपोषण केलंय, रस्ता रोको केले. ते 20 दिवस नागपूरला आम्ही आमचं गाव तिथं जाऊन बसलोय उपोषणाला. 20 दिवस नागपूर अधिवेशनात कंप्लीट आम्ही तिथं बसलोय. मग त्यावेळेला सगळ्या मंडळीनं म्हणजे गावच्या सगळ्या नेते मंडळीनं नागनाथ महाराजाच्या मंदिरात येऊन शपथ खाल्ली की बाबा इथून पुढच्या कालखंडात कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीवरती बहिष्कार घालायचा, आपण मतदान करायचं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीत जनतेचा मला रेटा आल्यानंतर मी निर्णय घेतला की लोकसभेला आम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही त्या टायमिंगला थोडीशी नाही म्हणलं तर लोकशाहीला गाडांतर आलं आमच्याकडनं, आम्ही ती मान्य करणार का तर, पण मला जनतेचा रेटा होता की नाही हीच करायचंय. दुसऱ्या वेळेस सुद्धा विधानसभेला तीच परिस्थिती होती, करायचं नाही. पण पहिली चूक आम्हाला अशी जाणवली की आम्ही ज्या ज्या ऑफिसला जातोय
त्या ऑफिसला गेलं, कुरडू बहिष्कार घालते, ह्यांचं काय काम करायचं नाही, ह्या पद्धतीनं वागणूक मिळायला लागली. मग विकासाला कुरडूला दुसरी खीळ बसती या लोकशाहीला दडपिवलं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि काम बी मंजुरीच्या टप्प्यात आणलं होतं, त्याची कागदपत्र त्याच्या गोष्टी सगळ्या आमच्याकडे उपलब्ध आहेत, त्या आज बी आहेत त्या. पण आता उलट असं झालंय की मंजुरी आम्हाला कालच्याच अधिवेशनात मिळायला पाहिजे होती, त्यातनं आमची 3 गावं वगळलेत असा मेसेज मागा एक तुमचा फोन यायच्या अगोदर 1-2 तासापूर्वी कळलाय की कुरडू, आंबड आणि पिंपळगुटे वगळलेत. वास्तविक पाहता ही अपयश खासदाराचं आणि आमदाराचं विद्यमान आहे. जर आमची गावं आज मंजुरीतनं वगळली असतील तर हे अपयश ह्या विद्यमान आमदार आणि खासदारांचं असेल का, तर त्यांनी लक्ष का दिलं नाही असं म्हणतोय. 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस म्हणजे विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस हेच खासदार म्हणले होते 6 महिन्यात कुरडूला पाणी नाही दिलं तर माझ्या गाडीवरती दगड टाका, मला दगड घाला, मला येऊ देऊ नका. आता भीती कशाची आहे खासदारला की आपण दिलेला शब्द आपण पाळू शकलो नाही, ह्याचं भांडवल ह्या अन्नधान्यावर ढकलून द्यायचं अशी बी दगड. आणि गाव माझं कसं आहे की एकदा शब्द दिलेला ती ध्यानात ठेवते आणि त्याच्या मागे हात धुवून लागते. मग तिथं मामांना सुद्धा सुट्टी दिलेली नाही या गावानं, ह्यात मी उघड सांगतो की ह्या सगळ्यात ते गाव रोष धरून राहते. आता ह्यांचा इतका तालीवारपणानं शब्द आहे की जर मी इथं आलो 6 महिन्यानं पाणी तुम्हाला घेऊन नाही आलो तर माझ्या गाडीवरती दगड टाका, मला दगड टाका. शब्द कोणाचा आहे? त्यांचा आहे. मग आता चुकून एखाद्याने दगडफेक केली तर ते अण्णाधन्नीनं ती त्यावेळेला त्याला मी असं बोललो होतो म्हणून माझ्या गाडीवर जाणीवपूर्वक दगड घालायची त्यांनी ही केलंय, प्लॅनिंग केलंय. पण मी तुम्हाला ती एक व्हिडिओ देतो त्यांच्याकडला की त्यांनी ते वापरलेला शब्द आहे का नाही गावामधला. बरं त्यांना बी त्यांच्या अकलाईची शपथ घालून विचारा वापरला होता का नाही म्हणून. मग ती सुदीत असल्यावर विचारा, बिनसुदीत असलं तर विचारून काय उपयोग होणार नाही. का तर त्यांनी मला इतकं मोठं केलंय की मी त्यांच्या खरंच इतक्या मोठ्यातला माणूस नाही राव, ग्रामपंचायत सदस्य साधा मी. मला एवढं मोठं करायची काय गरज नव्हती, पण आता मला मोठं केलं त्यांच्या जोडीतच आणले. मग आता त्यांच्या जोडीत आणले म्हणल्यावर मी बी सलामी दिलेली आहे. त्यामुळे मी आता ह्या पद्धतीनं त्यांना उत्तर देऊ शकतो या की बाबा तुम्ही मला सलामी द्यायला आणले आणि मी त्याला सलामी द्यायला मी आहे पैलवान, मी काय ओरिजिनलच आहे. महागार कधीच नसते माझी. कुठल्या बी मैदानात लढायला कोणासंग बी मला आडवा आला की मी त्याच्या संग लढायला उभ्या आयुष्यात कधी भिहलोच नाही आणि भेटणार बी नाही. का तर मी जनतेचा जनसेवक आहे. माझ्या पाठीमागं माझ्या गावची जनता इतकी खंबीर आहे, मला चांगलं माहिती आहे की मला जागा कधी होणार नाही. तर नक्कीच खरं तर एक चर्चासत्रच झाल्यासारखं या ठिकाणी झालं. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांच्या ज्या मंडळी आहेत त्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सुद्धा सदस्य इतर सर्वच ह्या पदांवर काम करत असलेलं एक इथलं गावाचं नेतृत्व आहे. आणि त्यांनी खरं तर या सर्वच परिस्थितीवर, गावच्या परिस्थितीवर, रस्त्यावर ते जे विविध लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या ज्या गोष्टी टीकात्मक बोलल्या असतील त्यांना सुद्धा प्रत्युत्तर. आणि तेही एक पैलवान आहेत आणि पैलवान मैदानात उतरल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट होते हे त्यांच्याकडनं आज पाहायला मिळलं. खरं तर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या ह्या त्यांच्या म्हणजे उद्विग्न भावनेतनं होत्या. रस्ता इतर लोकांना मिळत नाही त्यामुळं ह्या रस्त्यासाठीच्या ह्या प्रतिक्रिया होत्या. आणि साहजिक आहे की ह्या रस्त्यासाठी ह्या प्रतिक्रिया येणं, कारण की गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता अनेकांना इजा पोचवतोय. ह्या रस्त्याची डागडुजी करणं किती गरजेचं आहे. परंतु राजकारणाचा बळी ठरत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हा 3 किलोमीटरचा रस्ता 500 किलोमीटरवर जाऊन पोहोचलेला आहे, परंतु हा 3 किलोमीटरचा रस्ता तयार होत नाही. त्यामुळं खरं तर अण्णा ढाणे यांनी ह्या सर्वच गोष्टीवर एक चर्चासत्र घडवून आणल्यासारखं सविस्तरपणे ह्या सर्वच गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. तरी ह्या सर्वच बाबतीमध्ये तरी आता शासन जागरूक होऊन ह्या वस्तीला निदान रस्ता देतंय का किंवा ह्या रस्त्याचा प्रश्न मिटवतंय का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कोरडू येथून कॅमेरामॅन शरद भालशंकर सह सिद्धार्थ वाघमारे, माडा.